सभापती महोदय, मी आपलं अत्यंत गंभीर आणि निंदनीय बाबीकडे लक्ष वेधतोय. आपलं अधिवेशन चालू आहे सभापती महोदय. आपल्याला ज्ञात आहे की राज्यातल्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये काही ठिकाणी काठावर, काही ठिकाणी 1-2 अशा अटीतटीच्या निवडणुका सुद्धा संपन्न झाल्या. म्हणजे सभापती महोदय, आदल्या रात्री ते संबंधित जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा काय दाखल होतो. आपण न्यायालय सुद्धा जर कुणी अटकेत असलं तर त्याला सुद्धा मतदानाला परवानगी देतं सभापती महोदय. असं असताना सुद्धा घटनेची पायमल्ली करून रात्री गुन्हा दाखल झाला म्हणून ते सदस्य मतदानाला निघालेले होते. मतदानाला पोहोचले 6 वाजता, सायंकाळी 6 वाजता गुन्हा नोंद होतोय आणि सभापती महोदय ते मतदानाला निघाले का त्या संरक्षण भिंतीच्या आत त्यांनी गेटमध्ये प्रवेश केलेला असताना 12 पोलीस अडवतात काय, त्यांना अटक काय करतायत, घेऊन परत काय जातायत. आणि मंत्री महोदय तिथं आल्यानंतर शंभूराजे देसाई साहेब होते, मकरंजी पाटील साहेब होते, जिल्हा परिषदचे सदस्य, बाकी पदाधिकारी होते, त्यानंतर खासदार साहेब पाटील साहेब त्या ठिकाणी होते. सगळी मंडळी राजकीय असताना त्या ठिकाणी शशिकांत शिंदे साहेब सुद्धा होते. या सगळ्यांनी सभापती महोदय त्यांना थांबवलं किंवा तुम्ही असं करणं चुकीचं आहे. तरी ह्या मंत्री महोदयाला 12 पोलिसांनी घेराव घातला. सभापती महोदय, ही कुठली सभापती महोदय, लोकशाही सभापती महोदय, काय चाललंय या राज्यामध्ये सभापती महोदय. म्हणून आमची मागणी तातडीने सभागृह थांबून सभापती महोदय माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं पाहिजे आणि अत्यंत गंभीर घटना या राज्यामध्ये कायदा पायमल्ली तोडवण्याचे जे अधिकारी. मला मुद्दा लक्षात आलेला आहे. खाली बसा.